जशी सोन्याची जेजुरी प्रसिद्ध आहे तशीच बारामती अजित पवारांनी घडवली आहे। आम्ही ती जपणारच। बारामतीमधल्या महिलांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही। तर कायम बारामतीकरांच्या सोबत ठामपणे मी उभी राहीन असं वचनही सुनेत्रा पवार यांनी दिलंय। बारामतीमध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची चाय पे चर्चा। यावेळेला महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचं सुनेत्रा पवार यांनी कौतुक केलं। बारामती पोटनिवडणुकीसाठी जय पवार यांच्या गावभेट दौऱ्याला सांगवी गावामधून सुरुवात झाली आहे। या दौऱ्याच्या दरम्यान जय पवार यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जय पवार यांचा हा दौरा आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनं वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा। प्रकाश आंबेडकर यांची विनंती। काँग्रेस पाठिंबा देईल, आंबेडकरांना विश्वास। वंचित बहुजन आघाडी आणि बीजेपी यांच्यामधली सरळ लढत आहे। एनसीपीचा उमेदवार हा या रेसमध्ये कुठेच नाही अशी परिस्थिती आहे। बीजेपीचे असणारे दोन बळी या ठिकाणी आहेत। ते दोन बळी म्हणजे एक असणारा मुस्लिम समूह आणि दुसरा असणारा ख्रिश्चन। या दोघांना आता असणारा आमच्याशिवाय पर्याय नाही अशी असणारी परिस्थिती आहे। सांगली महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झालाय। नगरसेवक पदावरती आपल्या नावाची शिफारस, मात्र गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी आर्थिक व्यवहारामधून पद विकलं। दिगंबर जाधव यांचा गंभीर आरोप। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचं पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना पत्र। विधान परिषदेमध्ये संधी मिळावी या मागणीसाठी पत्र लिहिण्यात आलं। तसंच अजितदादा असते तर मागण्याची गरज पडली नसती असाही उल्लेख त्यांनी पत्रात केलाय। अजित पवार यांच्या अपघाताची रोहित पवार यांच्या 0 FIR नुसार स्वतंत्रपणे चौकशी नाही। आधीच्या तपासामध्ये रोहित पवार यांचा FIR समाविष्ट, तर CIDकडे चौकशीचा तपासही सोपवला। मराठ्यांना आरक्षण देण्याचा सरकारला अधिकार आहे। राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद। 105व्या घटनादुरुस्तीनुसार अधिकार असल्याचा राज्य सरकारचा दावा। या प्रकरणावरची पुढची सुनावणी 30 एप्रिलपर्यंत तहकूब। रायगडच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये खासगी डॉक्टर संपावर गेलेत। स्पेशालिटी OPD सेवा बंद आहे। ग्रामीण रुग्णांचे हाल होत आहेत। 33 लाख रुपयांपेक्षा अधिक मानधन रखडल्यामुळे डॉक्टरांचं आंदोलन। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 45 वर्षीय हर्षदा चौधरी या महिलेचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता आहे। पारनेर तालुक्यामधल्या ढवळपुरी जवळ माळवाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे। दुपारच्या वेळेमध्ये जनावरांसाठी चारा काढत असताना शेतामध्येच त्यांचा मृत्यू झालाय। यंदा राज्यावरती अल निनोचं संकट आहे। पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे। उजनी धरणामध्ये असलेलं पाणी हे काटकसरीनं वापरा, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं आवाहन। अल निनोचं संकट आपल्या महाराष्ट्रात आहे या संदर्भात पूर्वीच शासनाने कल्पना दिलेली आहे। उजनीमध्ये आता पुरेसा पाणीसाठा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिलं आवर्तन झालंय, दुसऱ्या आवर्तनाचं पण चालू आहे। सिंधुदुर्गामध्ये पुढील 4 दिवसामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय, त्यामुळे आंबा आणि काजूवरती परिणाम होण्याची देखील शक्यता आहे। तर काढलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन। ठाण्यामधल्या टेंभी नाका मित्रमंडळानं आयोजित केला पारंपरिक शिवजन्मोत्सवाचा सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केलंय। जळगाव क्रिकेट लीग स्पर्धेचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ झालाय। गिरीश महाजन यांची फलंदाजी करत क्रिकेटच्या मैदानावरती देखील फटकेबाजी। शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतलाय। खानदेशातील जळगाव जिल्ह्यामध्ये आखाजी महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडतोय। अमळनेर तालुक्यामध्ये अहिराणी भाषेमधली गाणी गाऊन महिलांनी झोका खेळण्याचा आनंद घेतलाय। तसंच पारंपरिक पद्धतीनं खापरावरती पुरणपोळी बनवत महिलांनी अक्षय तृतीयेचा गोडवाही जपलाय। आज अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक 7चा मुहूर्त आणि आजच्या दिवशी सोन्याची खरेदी करणं हे शुभ मानलं जातं।
जळगावामध्ये देखील सोन्याची खरेदी करण्यासाठी ग्राहक पसंती देत आहेत आणि गर्दी देखील करतायत। सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे मोठा परतावा देखील मिळतो आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे आणि या निमित्तानं पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पाला आंब्यांची आरास करण्यात आली आहे। श्री गणेशाच्या दर्शनासाठी अगदी सकाळपासून मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं तुळजाभवानीला आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली आणि यानंतर देवीची शिवकालीन अलंकार महापूजा देखील मांडण्यात आली आहे। अलंकारांनी सजलेल्या देवीचं मनमोहक असं रूप बघण्यासाठी भाविकांची गर्दी। आजपासून विठुरायाला आमरसाचा नैवेद्य असेल। पंचपक्वानांमध्ये आमरसाचा समावेश करण्यात येतोय आणि परंपरेनुसार अक्षय तृतीया ते वटपौर्णिमेपर्यंत देवाच्या महानैवेद्यामध्ये आता आमरसाचा देखील समावेश झालाय। गिरगावच्या आंग्रेवाडीमध्ये प्रेरणा बिल्डिंगमध्ये चैत्र गौरी पूजनाचा उत्साह। ज्वारी, तांदूळ, गव्हाच्या प्रतिकात्मक बाहुल्यांची रूपं तर द्राक्ष आणि कैरीपासून विविध कलाकृती देखील साकार। बिस्किटं, तीळ यापासून भांडी, रेल्वे गाडी आणि फर्निचरच्या देखील प्रतिकृती। मुंबईमध्ये उद्यापासून एक आठवडाभर 5% पाणी कपात असेल। मुंबईमधल्या जलबोगद्यांची देखभाल दुरुस्तीची कामं सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे हा पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय। 20 ते 27 एप्रिलच्या दरम्यान पाणी कपात असणार आहे। मुंबई पुण्याच्या दरम्यान असणाऱ्या मिसिंग लिंकचं काम हे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे। मिसिंग लिंकची सक्षमता चाचणी 2 ते 3 दिवसांमध्ये पार पडेल तर मे महिन्यामध्ये लोकार्पण देखील होणार असल्याची माहिती MMRDAनं दिली आहे। गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या विरारमधल्या पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाच्या कामाला आता वेग आलाय। हा पूल 15 ते 20 दिवसांमध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। आर्थिक अडचण दूर करून काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे। महापौर अजीव पाटील यांची माहिती। धुळ्याच्या साक्री तालुक्यामधील पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी महिलांनी मशरूमची शेती केली आहे। लाखो रुपयांचं उत्पन्न त्यांनी मिळवलंय। जीवशास्त्राचे प्राध्यापक गौतम गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी ऑयस्टर या मशरूमचं उत्पादन घेतलं आहे। सांगलीमध्ये पैलवान केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन। सांगली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही शर्यत आयोजित करण्यात आली होती। सांगलीवाडीजवळच्या मैदानावरती ही शर्यत पार पडली आहे। प्रथमच बैलगाडा शर्यती पैलवान श्री पर्व पहिलं या ठिकाणी आमच्या संयोजकांनी आयोजन केलं होतं। तर यामध्ये 100हून जास्त रेकॉर्ड झाला आहे। 100हून जास्त बैलगाड्यांची नोंद झाली आणि ह्यामध्ये महेश बोंद्रेंचा बुलट छब्या ह्याचा प्रथम नंबर आला आहे। विदर्भ केसरीचा मानकरी वाशिमचा विजय शिंदे तर महिला गटामधून नागपूर जिल्ह्याची डबल केसरी कल्याणी मोहारे यांनी बाजी मारली आहे। दोघांचाही चांदीची गदा देऊन गौरव करण्यात आलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा यांच्या उपस्थितीमध्ये अमरावतीच्या परतवाड्यामध्ये ही स्पर्धा पार पडली आहे। साताऱ्यातल्या पाटण्यामध्ये पाण्यासाठी आणीबाणी शहराला पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे। गेल्या 8 दिवसांपासून अनेक भागामधला पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। टँकरचं पाणी मिळवण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे फुटलेल्या साठवण तलावाची दुरुस्ती 7 महिन्यांच्या नंतरही रखडलेली आहे। अतिवृष्टीनं जमीन खरडून गेलेले शेतकरी देखील मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। सरकारनं मोठं पॅकेज जाहीर केलं, मात्र शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत। अशोक खरात किती दिवस जगेल हे सांगता येत नाही। प्रकाश आंबेडकरांनी चिंता व्यक्त केली आहे। राजकीय नेत्यांना वाचवण्यासाठी खरातचा जीव घेतला जाईल अशी शंका देखील आंबेडकरांनी व्यक्त केली आहे। ते मला वाटतं त्याच्याही आयुष्य तोही जगेल किती दिवस याच्याबद्दल शंका आहे मला। अमित शाह सुद्धा त्याच्या बरोबर आहेत। त्याच्यामुळे असणारा जो न्याय मग आता चाकणकर बाईंना लावण्यात आला तो न्याय अमित शहाला का नाही लावला जात बीजेपी मार्फत? त्याच्यामुळे ते वाचण्यासाठी त्या बिचाऱ्याचा जीव घेतील असा माझा अंदाज आहे। अशोक खरात सोबत एकनाथ शिंदे यांचं देखील कनेक्शन असल्यामुळे या प्रकरणाचा सर्वार्थानं तपास। अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांचा आरोप। रुपाली चाकणकर यांची भक्ती नसती तर भोंदू खरातचं प्रकरण पुढे आलंच नसतं।
श्याम मानव यांची राजकीय नेत्यांवरती टीका. नाशिकमधल्या TCS प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक हे तळ ठोकून आहे. काल SIT कडून त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे, तर आजही महिला आयोगाचं पथक माहितीचा आढावा घेणार आहे. नाशिकमध्ये आणखी एक कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचं प्रकरण हे उघडकीस आलंय. तरुणीला जबरदस्तीनं दारू पाजवून सिगरेट देऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आले असा गंभीर आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. तंजीर इनामदार असे या संशयित आरोपीचं नाव आहे. गोरेगावमधल्या नेस्को ड्रग्ज प्रकरणामधील आरोपी विनीत गेरेलानी याच्याकडून 305 ग्रॅम MDMA हे ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. विनीतच्या घरामधून MDMAच्या 5 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. या गोळ्यांची किंमत 20,000 रुपये आहे. आतापर्यंत 9 आरोपींना या प्रकरणी अटक झाली आहे. दारू पिऊन त्रास देणाऱ्या भावाचा बहिणीनंच खून केलाय. पतीच्या मदतीनं त्रास देणाऱ्या भावाची गळा दाबून हत्या करण्यात आली. सोलापूरमधल्या करमाळ्यामधल्या घटनेमुळे खळबळ. शीतल केंगारे आणि राजेश केंगारेच्या विरोधात गुन्हा दाखल. रोजच्या भांडणाला वैतागून त्याची बहीण शीतल राजू केंगार यांनी त्याचा ओढणीने गळा आवळून खून केला होता आणि दाजी राजेश बापू केंगार यांनी त्याला मृतदेह साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंगावरती खांद्यावरती नेऊन देवकरांच्या शेतीमध्ये टाकण्यासाठी मदत केली होती. सदरबाबत अधिक तपास करून आम्ही दोन्ही इस्मांना म्हणजे शीतल राजू केंगार आणि राजेश बापू केंगार यांना अटक केलेली आहे. छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून 15 वर्षाच्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधली ही धक्कादायक अशी घटना आहे. 2 आरोपींकडून मुलीचा घरामध्ये घुसून विनयभंग. या त्रासाला कंटाळून मुलीनं घरामधल्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यामधल्या मुठा नदीच्या पात्रामध्ये तरुणाचा मृतदेह सापडलाय. दगडाने ठेचून या तरुणाची हत्या करण्याचा संशय आहे. संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. रत्नागिरीमधल्या हातखंबा इथे 4 वाहनांचा अपघात झालाय. स्टीलने भरलेल्या ट्रकने इतर वाहनांना धडक दिली. हा ट्रक विहिरीमध्ये कोसळलाय. चालक जखमी झालाय आणि इथली वाहतूक जी काही काळ विस्कळीत झाली होती ती सध्या सुरळीत झाली आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामधल्या मढी इथे कानिफनाथ मंदिर परिसरामधल्या दुकानामध्ये चोरी झाली आहे. दुकानामधून पितळ धातूची दत्ताची मूर्ती आणि कमंडलू चोरीला. चोरीची ही घटना CCTVमध्ये कैद झाली. गर्दीचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावरती पुन्हा एकदा एका खासगी बसचा अपघात झालाय. मोबाईलवरती रील बनवण्याच्या नादामध्ये बसचा अपघात झाला. बसचे चालक आणि क्लीनर हे रील बनवत होते. 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. 20 ते 25 प्रवासी जखमी आहेत. रत्नागिरीमधल्या हातखंबा इथे 4 वाहनांचा अपघात झालाय. स्टीलने भरलेल्या ट्रकनं इतर वाहनांना धडक दिली आणि हा अपघात झाला. नांदेडमध्ये चोरी केलेले 303 मोबाईल हे परत करण्यात आले. चोरी केलेले हरवलेले ज्यांचे मोबाईल होते त्यांना ते देण्यात आले. पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हे मोबाईल परत करण्यात आले. सगळ्या मोबाईलची एकूण किंमत 46 लाखांच्या वर गेली आहे. मुंबईतील मालाडमधल्या हल्दीराम आउटलेटमध्ये शेवपुरीमध्ये जिवंत अळी सापडली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं दिसतंय. अळी सापडल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला. नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. यवतमाळमधून अल्पवयीन मुलींची परराज्यामध्ये विक्री. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांचा गंभीर आरोप. या प्रकरणाची दखल घेऊन सखोलपणे चौकशी करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. 34 हिंदू मुली एका मागोमाग गायब होत होत्या. प्रथमदर्शनी हा प्रकार मुलींनी स्वइच्छेने घर सोडण्याचा दिसून येत होता. हे प्रकरण केवळ मुलींनी स्वइच्छेने घर सोडण्याचे नसून हा एक मिलीभगत करून एक सिंडिकेटच्या माध्यमातून हे अल्पवयीन मुलींची राज्यात परराज्यात मुंबई पुणे आणि बेंगलोर सारख्या शहरामध्ये 80,000 रुपये ते 1 लाख रुपयामध्ये विक्री करण्याचा हा प्रकार आहे. हे असं लक्षात आलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती सातारा कृषी विभागानं कारवाई केली. कृषी विभागानं कडक कारवाई करत 8 कृषी विक्रेत्यांचे परवाने देखील निलंबित केलेत. खताच्या विक्रीमध्ये अनियमितता आणि साठा न जुळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.